सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांची किंमत कळणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी 1500 रुपये देणं म्हणजे लाडक्या बहिणींना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेली लाचच आहे असं म्हणत आरोप केला होता आणि मोठी टीका देखील केली। त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी होम मैदानात आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात चांगलंच उत्तर दिलं। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या 1500 रुपयांची किंमत कळणार नाही। आई बहीण आणि मुलींचे प्रेम विकत घेता येत नाही असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेला चोख उत्तर दिलं। सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे, मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय। आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलंय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही। जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही। पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही। अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही, त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही।